राज्यात सध्या निवडणुकीची चर्चा नाही. वातावरण एकदम शांत आहे. पण ही शांतता भ्रामक आहे. कारण राजकारणात जे दिसतं ते खरंच असतं असं नसतं. आणि सध्या पश्चिम महाराष्ट्रात जे घडतंय ते भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल देणार आहे. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2029 मध्ये असल्या तरी भाजपने त्यासाठीची तयारी आजपासूनच आक्रमकपणे सुरू केली आहे. आणि ही तयारी केवळ निवडणूक लढवण्याची नाही, तर स्वबळावर संपूर्ण सत्ता काबीज करण्याची स्पष्ट रणनीती आहे. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 2029 मध्ये असल्या तरी भाजपने त्यासाठीची तयारी आजपासूनच आक्रमकपणे सुरू केली आहे. आणि ही तयारी केवळ निवडणूक लढवण्याची नाही, तर स्वबळावर संपूर्ण सत्ता काबीज करण्याची स्पष्ट रणनीती आहे. भाजप सध्या जरी उघडपणे स्वबळ हा शब्द उच्चारत नसला तरी त्याच्या हालचाली मात्र स्पष्ट संकेत देत आहेत. 2029ला महायुतीपेक्षा भाजप एकहाती हा फॉर्म्युला लागू करण्याची तयारी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले इनकमिंग हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. राजे समरजित सिंह घाटगे यांचा भाजप प्रवेश हा फक्त एक राजकीय बदल नाही, तो म्हणजे स्थापित सत्ता केंद्रांना थेट आव्हान देण्याचा उद्देश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर भाजपने 6 ठिकाणी आपले मजबूत दावेदार तयार ठेवलेत. कागलमध्ये राजे समरजित सिंह घाटगे, चंदगडमध्ये शिवाजी पाटील किंवा स्वाती कोरी, कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक ही नावं केवळ उमेदवार नाहीत तर भाजपच्या ग्राउंड कंट्रोलची साक्ष आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये तर इच्छुकांची फौज तयार आहे. कृष्णराज महाडिक, रूपाराणी निकम यासारखी नावं ही अंतर्गत स्पर्धेची चिन्ह नसून भाजपच्या वाढत्या राजकीय वर्चस्वाची साक्ष देणारी आहेत. इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे यांची पकड मजबूत आहे, तर शिरोळमध्ये माधवराव घाटगे आणि राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष हा भाजपच्या अंतर्गत शक्तीचा भाग आहे. मात्र राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर आणि हातकणंगले या 4 मतदारसंघामध्ये भाजपकडे अजून ठोस चेहरे नाहीत. पण हाच भाग भाजपसाठी राजकीय आयात करण्याचा ओपन झोन बनलाय. येत्या 2 वर्षात इथं मोठ्या घडामोडी होणार आणि विरोधकांचे किल्ले हलणार हे जवळपास निश्चित आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीकडे गोकुळ आणि महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक यासारख्या महत्त्वाच्या सत्ता केंद्राचा ताबा आहे. ही केवळ संस्था नाहीत तर 2029च्या निवडणुकीसाठीची सत्तेची यंत्रणा आहे. याच यंत्रणेच्या जोरावर भाजप आता केवळ निवडणूक जिंकण्याचा विचार करत नाही, तर राज्यात एकतर्फी सत्ता निर्माण करण्याचा रोडमॅप आखत आहे. चंद्रकांत पाटील आणि धनंजय महाडिक यासारखे नेते या संपूर्ण प्रक्रियेचं नियोजन करत आहेत. जिथं उमेदवार आहेत तिथं त्यांना बळ दिले जाते आणि जिथं नाहीत तिथं नव्या चेहऱ्याची राजकीय रिक्रुटमेंट सुरू आहे. आजची शांतता ही केवळ वादळाआधीची शांतता आहे. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात जी पेरणी सुरू केली आहे ती फक्त संघटनात्मक नाही तर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या मोठ्या खेळीची सुरुवात आहे. 2029 अजून दूर आहे, पण राजकारणात वेळ नाही तर टायमिंगचं महत्त्व असतं. आणि सध्या पाहता भाजपने ते टायमिंग अचूक साधलंय. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.